विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साई जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साई का प्यार अपार। वर्धा जिल्हा हादरला आहे। रोठा गावात 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली। मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने लैंगिक अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सावंगी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र अत्याचाराबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायवैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। सर, ती दगडाने ठेचून हत्या असं यस, तिथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतं। ताब्यात घेतलेले आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत की वयस्कर? एक अत्यंत दुर्दैवी घटनाची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीच्या मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याच्या शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। सर, या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल।